नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरायचा आहे। तर योजनेमध्ये आतापर्यंत बरेचसे बदल करण्यात आलेले आहे। ते बदल कोणकोणते हे पण आपण बघितले आहे। नसल बघितले तर आपल्या याच यूट्यूब चॅनलला बाकीचे व्हिडिओ टाकलेले आतापर्यंतचे व्हिडिओवर लिंकवर जायचं आणि व्हिडिओ आपले संपूर्ण बघून घ्यायचे। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि हाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्या महिलांना प्रश्न पडला आहे की माझ्याकडे रेशन कार्डच नाही आहे किंवा माझं नाव नाही आहे रेशन कार्डमध्ये। जी महिला नुकतीच लग्न करून आली आहे, लग्न करून आलीही तरी अनेक महिलांचे डॉक्युमेंट अपडेट केलेले नसतात किंवा आधार कार्डही इकडच्या नावाने केलेलं नसतं अजून, किंवा ज्या महिलांचे राशन कार्डमध्ये नाव ॲड केलेले नाही आहे त्या अजूनही इकडे अपडेट केलेले नाही आहे, राशन कार्डमध्ये नाव नाही आहे, असा प्रश्न मी फॉर्म भरू की नको असा प्रश्न पडलेल्या महिलांनीसुद्धा हा फॉर्म भरायचा आहे, कारण त्याही त्यामध्ये पात्र असणार आहे। आता राशन कार्डही सुद्धा आवश्यक नाही केलेलं आहे, एक स्वयं घोषणापत्रसुद्धा तुम्ही देऊ शकता। आणि ज्या महिलांचं राशन कार्डमध्ये नाव नसते परंतु त्यांच्या पतीचे नाव राशन कार्डमध्ये असल्याने त्या योजनेसाठी ते राशन कार्ड वापरू शकतात आणि तो फॉर्म भरू शकतात। त्यामुळे ज्या महिलांचे राशन कार्ड नाही आहे किंवा माझं नाव नाही आहे त्यामध्ये, अशा महिला या योजनेपासून वंचित नाही राहणार।